Next, the internally the uterine wall can be distinguished into 3 layers. युटेरसमध्ये 3 लेयर्स असतात. त्याच्यामध्ये पहिला आहे पेरिमेट्रियम, म्हणजे सगळ्यात वरचा जो लेयर असतो त्याला पेरिमेट्रियम म्हणतात. मधला जो लेयर असतो तो मस्क्युलर लेयर, इट इज कॉल्ड एज मायोमेट्रियम. इट इज व्हेरी मस्क्युलर अँड इट इज हॅव्हिंग थिक लेयर ऑफ स्मूथ मसल्स. कसले मसल्स असतात? स्मूथ मसल्स, बिकॉज ऑफ इट हेल्प्स फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ड्युरिंग पार्च्युरेशन. अँड देर इज ए ड्युरिंग लेबर or during the parturition, childbirth, these muscles are helps for the contraction and relaxation. Then third one, endometrium. It is the innermost layer. सगळ्यात आतला जो लेयर आहे त्याला endometrium म्हटलं जातं. Innermost layer also called as the mucosal membrane is made up of stratified epithelium. stratified epithelium ने हा बनलेला असतो. थोडासा थिकनेस त्याचा जास्त असतो आणि जेव्हा त्या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन सायकल जवळजवळ त्या ठिकाणी फर्स्ट डे टू 30 डेजपर्यंत जे काही मेन्स्ट्रुएशनचा पिरियड असेल त्यावेळेस त्याचा जो लेयर आहे तो थोडासा त्या ठिकाणी पहिल्या वेळेस त्या ठिकाणी तो कमी असतो, थिन असतो. मग तो काय होतो, एंडोमेट्रियमचा लेयर वाढत जातो आणि परत नेक्स्ट मेन्स्ट्रुएशन सायकलला परत तो थिन होतो. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होत असतो. जेव्हा त्या ठिकाणी तर फर्टिलायझेशन झालं तर तो एंडोमेट्रियमचा जो काही थिकनेस वाढलेला आहे तो तसाच तसा राहतो फॉर द न्यूट्रिशन टू द एम्ब्रिओ. इट इज रिचली सप्लाय विथ द ब्लड व्हेसल अँड युटेराइन ग्लँड. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असतात तर तिथं ब्लड व्हेसल न्यूट्रिशनसाठी अँड ऑल्सो हेल्प्स फॉर द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फिटस. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे व्हजायना. व्हजायना, इट इज द दिस इज द पार्ट ऑफ व्हजायना. ओके, vagina is the tubular part because of it is tapers and it is the female copulatory organ. 7 to 9 centimeter length त्याची साईज आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन द सर्विक्स अँड द वेस्ट्युब्युल. वेस्ट्युब्युलचा पार्ट आपण नंतर बघणार आहोत. हे सर्विक्स आहे वरती, सर्विक्स आणि इथे वेस्ट्युब्युल ह्यांच्यामध्ये तो लेयर असतो, पार्ट असतो. वॉल हॅज द इनर मस्क्युलर लायनिंग, म्युकोसल लायनिंग. ह्याच्यामध्ये म्युकोसल लायनिंग असतात. इट इज हेल्प्स फॉर द कॉप्युलेशन अँड द मिडल मस्क्युलर लेयर अँड द आउटर ॲडव्हेंटिशियस लेयर. ह्याच्यामध्ये पण मस्क्युलर लेयर असतात. म्युकोसल इपिथेलियम इज स्ट्रॅटिफाईड, नॉन कॅरेटिनाइज्ड अँड स्टोअर्ड ग्लायकोजन. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा कॉप्युलेशन होत असतं त्यावेळेस त्या ठिकाणी हे ग्लायकोजन जे आहे त्याला तिथं मदत करत असतं. And the opening of vagina into vestibule is called vaginal orifice. Orifice म्हणजे त्या ठिकाणी ओपनिंग. तर व्हजायनाचं ओपनिंग जे आहे त्याला ते वेस्ट्युब्युलमध्ये होतं. वेस्ट्युब्युल आपण नंतर बघणार आहोत. त्यालाच आपण व्हजायनल ऑरिफिस म्हणायचं आहे. ओपनिंग इज कव्हर्ड बाय पार्शियली बाय फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमेन. तर ह्याचं जे ओपनिंग असणार आहे, जे व्हजायनाचं ओपनिंग असणार आहे त्याच्यावरती एक छोटंसं काय असणार आहे, फोल्ड म्युकोसल मेम्ब्रेन असणार आहे. इट इज कॉल्ड एज द हायमेन. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला CETसाठी MCQसाठी महत्त्वाच्या असतात. ओके, पॅसेज फॉर मेन्स्ट्रुएशन फ्लो ॲज वेल ॲज बर्थ कॅनल ड्युरिंग पार्च्युरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी हा व्हजायना जे ओपनिंग आहे ते ओपनिंग कशासाठी त्या ठिकाणी हेल्पफुल आहे तर मेन्स्ट्रुएशन फ्लो, ब्लिडिंगसाठी. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी पार्च्युरेशन, जेव्हा डिलेवरी होत असते, जेव्हा बेबी बर्थ होत असते त्यावेळेस ह्या ओपनिंगमधून होत असतं. त्यामुळं त्याला म्हटलेलं आहे पॅसेज. नेक्स्ट पार्ट आहे एक्सटर्नल जेनायटालिया. एक्सटर्नल, दोज ऑर्गन्स आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. इट इज कॉल्ड एज द एक्सटर्नल जेनायटालिया. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये नसून थोडेसे ते बाहेर आउटर लेअरला आहेत, म्हणून त्याला एक्सटर्नल जेनायटालिया असं म्हटलं जातं. कलेक्टिवली कॉल्ड एज द हुलवा, कवरिंग और रॅपिंग और प्युडेडियम. वेस्ट्युब्युल, लॅबिओ. आता ह्याच्यामध्ये बघा एक्सटर्नल जेनायटालियामध्ये कोणते कोणते भाग येतात तर पहिला येतो वेस्ट्युब्युल, दुसरा येतो लॅबिया मायनोरा, तिसरा येतो क्लिटोरिस आणि चौथा येतो लॅबिया मेजोरा आणि लास्ट येतो मॉन्स प्युबिस. तर याच्यामध्ये बघा पहिला आहे जो वेस्ट्युब्युल. तर मगाशी मी म्हटलं तुम्हाला वेस्ट्युब्युल आपण पुढं बघणार आहे. तर वेस्ट्युब्युल हे काय आहे तर इट इज मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ हुलवा एन्क्लोजिंग द युरेथ्रल अँड व्हजायनल
ओपनिंग. तर वेस्टिब्युल एक प्रकारे त्याच्यामध्ये मेम्ब्रेनच असतं, ते डिप्रेशन असतं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी युरेथ्रल आणि व्हजायनल असे 2 ओपनिंग्ज असतात. त्याच्यानंतर लॅबिया मायनोरा. आता हा जो त्या ठिकाणी वरचा जो भाग आहे लॅबिया मायनोरा, इथं डायग्राममध्ये दिसतं बघा तुम्हाला लॅबिया, ओके एक मिनटं, मायनोरा. तर लॅबिया मायनोरा जो आहे तो त्या ठिकाणी हे जे ओपनिंग्ज आहेत, व्हजायनल ओपनिंग असेल, युरेथ्रल ओपनिंग असेल, त्याच्या साईडचा जो छोटासा भाग असतो त्याला आपण छोटासा फोल्ड असतो त्याला आपण त्या ठिकाणी लॅबिया मायनोरा असं म्हटलं जातं. आणि तो जो आहे तो वरती त्या ठिकाणी अटॅच होतो, 2 फोल्ड्स असतात आणि वरती जो अटॅच होणारा भाग असतो तिथं त्याला आपण क्लिटोरिस असं म्हणणार आहोत. वरती जो छोटासा तिथं भाग आहे त्याला आपण त्यांचं त्या 2 फोल्ड्सचं जिथं अटॅचमेंट होते वरती त्याला क्लिटोरिस म्हणणार आहोत. तर नेक्स्ट भाग आहे क्लिटोरिस, अ स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन लेईंग द एंटेरियर एंड ऑफ लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोराचा वरती जो एंटेरियर एंड आहे त्याला आपण क्लिटोरिस म्हणणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ह्याला होमोलॉगस टू पेनिस असं म्हटलं जातं, कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा इरेक्टाईल टिश्यू असल्यामुळं हाही भाग त्या ठिकाणी इरेक्ट होत असतो आणि म्हणून त्याला होमोलॉगस टू पेनिस म्हटलं जातं, कारण पेनिसमध्ये ह्या ठिकाणी इरेक्टाईल टिश्यू जास्त असतात आणि त्यामुळे ते इरेक्ट होत असतं. त्यानंतर नेक्स्ट येतो लॅबिया मेजोरा. इट इज पेअर्ड फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ हुलवा. आता ह्या सगळ्याला मिळून हुलवा म्हटलेला आहे. तर ह्याच्यातला सगळ्यात वरचा जो लेयर आहे, सगळ्यात मोठा लेयर जो असतो त्याला 2 मोठे फोल्ड्स असतात, त्याला त्या ठिकाणी लॅबिया मेजोरा म्हटलं जातं. आणि लॅबिया मायनोरा जो छोटा फोल्ड असतो तो दे आर होमोलॉगस टू द स्क्रोटम. म्हणजे हा ठिकाणी वरती फक्त आवरणाचं काम करत असतं, जसं टेस्टीजला वरती आवरण स्क्रोटमचं आहे तसं त्या ठिकाणी हा लॅबिया मेजोराचं वरचं प्रोटेक्टिव्ह लेयर आहे, प्रोटेक्टिव्ह फोल्ड आहेत, त्याला म्हणून होमोलॉगस टू स्क्रोटम म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्यावरती ह्याला एक्सटर्नल जेनायटालिया म्हटलेलं आहे आणि हे युरेथ्रल ओपनिंगला आणि व्हजायनल ओपनिंगसाठी एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं बघा, इथं म्हटलेलं आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन द वेस्टिब्युल. वेस्टिब्युल म्हणजे ह्या 2 ओपनिंग्जला. त्यानंतर मॉन्स प्युबिस, फ्लेशी इलेवेशन अबाव द लॅबिया मेजर. सगळ्यात वरचा जो लेयर आहे हा त्याला मॉन्स प्युबिस म्हटलं जातं. हा फ्लेशी जाड असतो. मॉन्स प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ लॅबिया मेजोरा शोज प्युबिक हेअर्स. ओके, तर इथंपर्यंत आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग झाला आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ओव्हरी बघितलं, त्याच्यानंतर ओव्हिडक्ट म्हणजेच फॅलोपियन ट्यूब बघितलं, त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूबच्या आधी आपण TS ऑफ ओव्हरी बघितलं, त्याच्यामध्ये ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर ओव्हिडक्ट बघितलं आणि मग त्याच्यानंतर व्हजायनाचं त्याच्यानंतर ओव्हिडक्टनंतर युटेरस नंतर व्हजायना नंतर एक्सटर्नल जेनायटालिया. मग एक्सटर्नल जेनायटालियामध्ये हे 5 भाग येतात: वेस्टिब्युल, लॅबिया मायनोरा, क्लिटोरिस, लॅबिया मेजोरा आणि मॉन्स प्युबिस. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ॲसेसरी ग्लँड्स ऑर वेस्टिब्युलर ग्लँड ऑर बर्थोलिन्स ग्लँड. ह्या ग्लँड ज्या आहेत त्या ग्लँड त्या ठिकाणी इथं ग्लँडचं मेन फंक्शन काय असतं तर काहीतरी सिक्रिशन करणं, काहीतरी त्या ठिकाणी हार्मोन्स किंवा एन्झाईम सिक्रीट करणं, तेच काम इथं आहे. की ह्या ॲसेसरी ग्लँड्स ज्या आहेत त्या ग्लँड थोड्याशा मेल ग्लँड्सच्या होमोलॉगस आहेत. कुठल्या मेल ग्लँडच्या तर बल्बोयुरेथ्रा किंवा कॉपर्स ग्लँडच्या होमोलॉगस ह्या ग्लँड आहेत, फिमेलमधल्यासुद्धा. दे ओपन इन टू द वेस्टिब्युल अँड रिलीज द ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. म्हणजे ज्या ठिकाणी ओपनिंग असतं, व्हजायनल ओपनिंग असतं, त्या ठिकाणी इथं ह्या ग्लँड्स असतात आणि ते ल्युब्रिकेटिंग फ्लुइड सिक्रीट करत असतात. ल्युब्रिकेशन म्हणजे घर्षण. जेव्हा कॉप्युलेशन होत असतं तेव्हा त्या ठिकाणी हे म्युकस सिक्रीट करण्याचं काम करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला ल्युब्रिकेशनला मदत होते. तर ह्याच्यामध्ये पहिली ग्लँड आहे मॅम्ब्री ग्लँड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मॅम्ब्री ग्लँड. It is the paired rounded structure present in the female and it is anterior. It is present at the anterior thorax in the pectoral region.
फ्रॉम 2nd to 6th रिब्ज. हे जे आहे आपल्याला इथं रिब्जचं स्ट्रक्चर दिसतं बघा. ह्या रिब्जमध्ये 2nd ते 6th रिब्जमध्ये ह्या ठिकाणी ही मॅमरी ग्लँड प्रेझेंट असते पेक्टोरल रिजनमध्ये. मॉडिफाईड स्वेट ग्लँड हे कशाचं मॉडिफिकेशन आहे तर स्वेट ग्लँडचं. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या ग्लँड असतात, एक सिबॅसियस ग्लँड आणि दुसऱ्या स्वेट ग्लँड. तर फिमेलमध्ये ह्या ठिकाणी स्वेट ग्लँडचं हे मॉडिफिकेशन आहे. त्याचबरोबर ह्याची डेव्हलपमेंट कधी होत असते तर प्युबर्टी पिरियडमध्ये ह्याची डेव्हलपमेंट होते अंडर द सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन. ह्या 2 हार्मोनचं सिक्रिशन होऊन ह्याची सिक्रिशनच्या मदतीने ह्याची डेव्हलपमेंट होत असते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज असतात आणि लॅक्टिफेरस डक्ट असतात. तर ह्या ठिकाणी इथं पुढं आपल्याला ह्याच्यामध्ये हे लॅक्टिफेरस डक्ट इथं आहे. हे ग्लँड लोब्युल्स आहेत. या लोब्युल्स मधून सिक्रिशन होतं ह्या लॅक्टिफेरस डक्टमध्ये. आणि इथं लॅक्टिफेरस सायनसेस आहेत जे ह्या ठिकाणी इथं स्टोरेज होतं मिल्कचं. तर मॅमरी ग्लँडचं मेन फंक्शन काय आहे सिक्रिशन ऑफ मिल्क. तर ह्या ग्लँड्युलर टिश्यू काय करत असतात त्या ठिकाणी हे मिल्क प्रोड्यूस करत असतात. There are about 15 to 20 irregular shape of mammary lobes. These are the lobes, and these lobes are each with alveolar gland and lactiferous duct. या ठिकाणी हे पुढं डक्टमध्ये ओपन होत असतं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन्समुळं लॅक्टोट्रॉपिन हार्मोन LTH और प्रोलॅक्टिन हार्मोन ह्याच्या मदतीनं त्या लॅक्टिफेरस ट्युब्युल्समधून त्या ठिकाणी मिल्क प्रोडक्शनचं काम होत असतं कधी. त्याचबरोबर त्याची डेव्हलपमेंट ही होत असते ह्या प्रोलॅक्टिन हार्मोन्सच्या मदतीनं त्याची डेव्हलपमेंट. आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये मिल्क प्रोडक्शन करण्याचंही काम त्याच्यामध्ये होत असते. बघा याच्यामध्ये लिहिले प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. अल्व्हिओलार ग्लँड सिक्रीट मिल्क विच इज स्टोअर्ड इन द ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाई. तर ह्या ठिकाणी हा जो ल्युमेन असतो अल्व्हिओलायचा ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते स्टोअर केलं जातं. अल्व्हिओलाई ओपन्स इन द मॅमरिक ट्युब्युल्स अँड द ट्युब्युल्स इच लोब जॉईन अँड फॉर्म द मॅमरिक डक्ट. पुढं त्या ठिकाणी त्याच्या डक्ट्स तयार होतात आणि मॅमरिक डक्ट्स परत जॉईन होतात आणि पुढं त्या ठिकाणी मॅमरिक ॲम्प्युला तयार होतो. अनेक डक्ट एकत्र येतात आणि परत ॲम्प्युला तयार होतो आणि त्या ॲम्प्युल्याचं परत त्या ठिकाणी फॉर्मेशन जे होतं त्याला लॅक्टिफेरस डक्ट असं म्हणतात. आणि हे डक्ट कुठं ओपन होते तर ही डक्ट त्या ठिकाणी ह्या लॅक्टिफेरस सायनसेसजवळ ज्याच्यामध्ये सायनसेस म्हणजे त्या ठिकाणी एक त्या निपल लोकेटेड नियर द टीप ऑफ द ब्रिस्ट. त्या निपलवरती ते ओपनिंग होतं त्याचं. इट इज सराउंडेड बाय द डार्क ब्राऊन कलर्ड अँड सर्क्युलर एरिया ऑफ द स्किन कॉल्ड ॲज एरिओला. तर या निपलच्या साईडला जे सर्क्युलर ब्राऊन कलरचं कलर्ड स्ट्रक्चर असतं त्याला एरिओला असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ॲसेसरी ग्लँडमध्येही मॅमरी ग्लँड आणि त्याचबरोबर ती मगाशी बघितलेली आपण वेस्टिब्युलमध्ये थोड्याशा ग्लँड्स असतात जे ल्युब्रिकेशनसाठी मदत करत असतात. अशा ह्या 2 प्रकारच्या ग्लँड्ससाठी ह्या ॲसेसरी ग्लँड येतात फिमेलमध्ये. अशा पद्धतीने इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट झालेली आहे. ओके, थँक्यू.